तर मित्रांनो, बिग बॉस मराठीचा एपिसोड चालू होता. त्या दरम्यान ज्या एक गोष्ट घडली ती म्हणजे सर्व मंडळी जे आहे आपली आपले जे सगळे फेव्हरिझमवाले कंटेस्टंट चालू आहेत, ते सगळे एका जागी बसलेले होते. त्यामध्ये करण, दिव्या, ओमकार वगैरे, वगैरे सारे कंटेस्टंट होते. त्यामध्ये जे आहे सागरदादा पण होते. तर ओमकारने दिव्याला असं विचारलं होतं, की तुझी लग्नाबद्दल पसंत वगैरे काय आहे? त्यामध्ये दिव्या बोलली, की मला असा मुलगा पाहिजे ज्याला मी माझं कंप्लीट प्रेम देईन. मी त्याला पैसा देईन, खाऊ घालीन, बसवून देईन, सेवा करीन, सर्व काही ज्याला जे हवं आहे त्याला मी त्याला सर्व देईन. फक्त त्यानं माझ्यासाठी एवढं केलं पाहिजे, की तो माझ्यासाठी सुपर पॉझिटिव्ह असायला पाहिजे. एवढं पॉझिटिव्ह, की त्यानं मला स्वतःहून दूर पण जायला नाही पाहिजे, जाऊ द्यायला नाही पाहिजे. नाही कुठं मीटिंगला, नाही कुठं, म्हणजे त्यानं खूपच पॉझिटिव्ह असायला हवे. मला त्या टाईपचे जे मुलं आहेत, ते जास्त आवडतात. तर हे जे ओपन अप तिने फर्स्ट टाईम जे आहे, ती कॅरेक्टरच्या बाहेरून हे बोललेली होती. त्यामुळे सर्वांच्या खूपच हैराणी होत होती. कारण की ती थोडी लीडर टाइपची, सरकार टाइप कॅरेक्टर आहे. पण तिनं अशा प्रेमाच्या गोष्टी केल्या, त्यामुळे सर्व घरवाले पण हैराण होते, सोबत-सोबत ओमकार पण. आणि ओमकारच्या तोंडावर पण एक हलकीशी मुस्कान, म्हणजे एक स्माईल दिसून येत होती. तर मित्रांनो, त्या दोघांची बॉन्डिंग आणि दोस्ती तर वाढत आहे, तर मस्तच आहे. कारण की दोघं स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे आणि एंडपर्यंत ते जाऊ पण शकतात. तर तुम्हाला काय वाटतं दोघांच्या बॉन्डिंगबद्दल? तुमचं ओपिनियन कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूया लवकरच पुढच्या अपडेटसोबत. तोपर्यंतसाठी बाय.